शब्द या ठिकाणी आदेश दिलेला आहे. मी माझ्या या कमाईतून माझ्या आई वडिलांसाठी एक छोटीशी भेटवस्तू घेऊ शकते. माझ्या आईला असं गिफ्ट दिलं आहे की मी तिला माझ्या कम्प्युटरच्या सेंटरमध्ये कम्प्युटरचा कोर्स गिफ्ट केलेला आहे. त्याबद्दल मी सांगतेच आहे आणि मला इथे मनोबल व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल आणि सारखी आम्हाला प्रोत्साहन देणार त्याबद्दल कार्याकडे त्याबद्दल मी सांगते खरोखर मनापासून शारीरिकदृष्ट्या जरी विकलांग असला तरी समाजासाठी तो सक्षम आणि प्रबळ आहे. आम्हाला हा विचार पडला होता की आपलं एवढं सगळं सेटल असताना आपण कुठून कसं चालवायचं. तर दोन्ही गोष्टी माझ्या जीवनामध्ये त्या आता आर्थिकमुळे चांगल्या झाल्या. मी पण कामाला लागलो आणि माझे मिसेस पण कामाला लागले. काकडे साहेबांना आता ही योजना ती काढलेली आहे. वीर बाजी पासलकर किती सुंदर आणि चांगली योजना आहे. मुलांना असं वाटतं की अरे 90% पडला 70% वाल्याचा सत्कार होत नाही, 90 होतोय, 80 वाल्याचा होतोय. तर कुठलाही कागदाचा तुकडा तुमचं भवितव्य नाही ठरू शकत. तुमच्यामध्ये जी गुणवत्ता आहे, तुमच्यामध्ये जी कौशल्य आहे, त्यातून तुम्ही पुढे जाऊ शकताय. सारथी तुमचं चित्र, चरित्र आणि चारित्र्य बदलण्यासाठी सातत्याची संस्था आहे. किंवा स्वतःला जे काही व्हायचंय ते लिहिणं हे खूप गरजेचं आहे. तर असं लिहिणं आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणं आणि हे सर्व प्रयत्न करण्यासाठी आपल्याला सारथ्य करण्यासाठी आपल्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप देण्यासाठी सारथी ही आपल्या नेहमी पाठीशी आहे किंवा सदैव आपल्या बरोबर आहे एवढी मी तुम्हाला या निमित्ताने ग्वाही देते. इथं असणाऱ्या प्रत्येक महिलेला असं वाटतं असा कोण जन्माला यावा जेणेकरून बाई आणि आई जन्माचं सार्थक व्हावं. असा असणारा राजमाता मासे जिजाऊ यांचे शिवाजी महाराज आरक्षण देणारा पहिला राजा. हा राजा म्हणतो मी चुकून म्हणजे रयत ही फक्त राजासाठी असते असं अजिबात नाही. राजा रयतेसाठी असतो कारण माझ्या रयतेला कणभर तोशीत पडले तर मला मनभर वेदना होतात असं निक्षून सांगणारे लोकराजा राजश्री शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात येत आहे. सर्व मान्यवरांना आश्वस्त होण्याची विनंती करत आहे. विचाराने, कृतीने आणि आचरणाने आजचे असणारे मान्यवर याच्यामध्ये आजचे जे व्याख्याते आहेत डॉक्टर ज्योतिराव पवार सर. काल आपण 350वा शिवराज्याभिषेक सोहळा केवळ जय जयकार करून संपन्न केला. नाम ओढला, छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिमेचं पूजन केलं. केवळ सोहळा किंवा जयंती किंवा पुण्यतिथी वाद्यांचा गजर न करता विचारांचा कुठेतरी सादर व्हावा या हेतून आजचं जे आयोजित केलेलं व्याख्यान आहे त्या व्याख्यानाचे व्याख्याते आहेत डॉक्टर ज्योतिराव पवार सर. यांचं स्वागत करण्यासाठी मी निमंत्रित करते मान्य किरण कुलकर्णी मॅडम यांना. अपर जिल्हाधिकारी सर व्यवस्थापकीय संचालक साहित्य केंद्र कोल्हापूर कुलकर्णी मॅडम. खऱ्या अर्थाने काय देत आहेत या बॉक्स मध्ये आपल्या तुम्हाला माहिती असू दे. यावेळी कोल्हापूरचं तापमान 48 पुढे गेलेलं आहे. म्हणून सिडवॉलची निर्मिती साथी उपकेंद्र कोल्हापूर या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले जवळजवळ 25,000 सिडवॉल तयार केलेले आहेत. बॉक्स मध्ये सिडवॉल आहे. शिवाजी महाराजांचं मॅडमचं सुद्धा स्वागत पटेल सर विनंती करतो की मॅडमचं स्वागत. अंजन कांचन काटेबाबूल त्याचबरोबर भेडा शिके काही साथ अशा अनेक या झाडांचे बी एकत्र करून हे सिडबॉल आज स्वागत पर दिलेलं आहे. सारथी म्हणजे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था. या संस्थेची स्थापना 25 जून 2018 रोजी कंपनी ऍक्ट
पुणे येथे झाले. या संस्थेच्या माध्यमातून मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या 4 लक्षित गटातील होतकरू विद्यार्थ्यांचा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास करण्यासाठी या संस्थेची खऱ्या अर्थाने स्थापना करण्यात आलेली आहे. या संस्थेची 3 उद्दिष्टे आणि 82 उपउद्दिष्टे आहेत. त्यामध्ये सामाजिक विकास, शैक्षणिक विकास, सांस्कृतिक विकास, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा विभाग, संशोधन विभाग अशा अनेक विभागांमध्ये सारथी संस्था काम करते. या संस्थेमधून आपल्याला स्पर्धा परीक्षा असेल, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या पुणे आणि दिल्ली या ठिकाणी आपल्याला क्लासेस दिले जातात. तो खर्च देखील मोफत त्या विद्यार्थ्यांना स्टायपंड स्वरूपात दिला जातो. बरोबर PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील सारथी संस्था स्पॉन्सरशिप करते. त्याचबरोबर छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती योजना या योजनेसाठी देखील सारथी संस्था काम करते. त्याचबरोबर पंजाबराव देशमुख उच्च शिक्षण योजना, त्याचबरोबर इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद म्हणजेच IGTR ज्यांचं इंजिनिअरिंग पूर्ण झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पोस्ट डिप्लोमा जे आहे ते देखील सारथी संस्था त्या विद्यार्थ्यांना त्यांचा जो खर्च आहे तो पूर्ण देते. त्याचबरोबर परदेशी शिक्षण छत्रपती महाराजा सयाजीराव गायकवाड परदेशी शिक्षण योजना, यामध्ये आपल्याला जर अमेरिकेमध्ये शिकायला जायचं असेल, थायलंडला जायचं असेल, अशा वेगवेगळ्या देशामध्ये जर आपल्याला शिकायचं असेल तर सारथी संस्था देखील आपल्याला मदत करते. सारथी संस्थेविषयी माहिती देखील माननीय किरण कुलकर्णी मॅडम सांगतीलच. आणि या संस्थेच्या माध्यमातून आपलं सारथीचं एक ॲप आहे, सारथी पुणे म्हणून आपली वेबसाईट आहे. आणि त्या सारथी पुणे वेबसाईटवरती आपण वेबसाईट ओपन केल्यानंतर ती तुम्ही डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सारथीच्या नवनवीन ज्या काही योजना आहेत त्या योजना देखील तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद. यानंतर प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला JK पवार सर मार्गदर्शन करतील. मन समुद्रासारखं विशाल ठेवा, नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील. मन समुद्रासारखं विशाल ठेवा, नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील. द्वेष नको, विचार रुजवा, माणसं मशाल बनून तुमच्यासाठी पेटायला येतील. तेव्हा आपल्या विचारांचे संस्कार रुजवण्यासाठी येत आहेत आदरणीय डॉक्टर JK पवार सर. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. शिवराज्याभिषेक नेमका काय आहे? खरं म्हणजे शिवराज्याभिषेकाच्या संदर्भामध्ये सांगायचं तर शिवराज्याभिषेक हा मानवाच्या संदर्भामध्ये जी काही पिळवणूक केली जात होती त्या पिळवणुकीतून मुक्ती करण्याचं टाकलेलं पहिलं पाऊल आहे असं म्हणतात. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये लोकशाहीच्या दिशेनं सुरू केलेला हा श्री गणेशाय असं आपल्याला म्हणतात. त्याचं कारण अशा प्रकारचं की आज ज्या प्रकारचं शासन आपण पाहतोय तशाच प्रकारची सुरुवात या शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं झालेली आहे. शिवाजी महाराज राजे होतेच, अनेक गड किल्ले त्यांनी बांधलेले होते, जिंकलेले होते, लढाई जिंकलेल्या होत्या, सर्व काही होतं. तरी सुद्धा राज्याभिषेक करण्याची नेमकी काय गरज भासली आणि मग हा राज्याभिषेक का करावा लागला या संदर्भामध्ये जी काही कारणं दिली गेलेली आहेत ती कारणं पहिल्यांदा आपण या ठिकाणी विचारात घेऊ की शिवराज्याभिषेकाची नेमकी कारणं काय, कशासाठी शिवराज्याभिषेक केला गेलेला आहे. तर ज्या लोकांच्यावरती राज्य होते त्या लोकांकडून स्वामीनिष्ठा भक्तीची खरीखुरी अपेक्षा राज्याभिषेकाशिवाय करणे शक्य नाही म्हणून शिवराज्याभिषेक सुरू केलेला आहे. दुसरं असं सांगितलं गेलं की राज्याभिषेकाशिवाय राजांच्या आज्ञा किंवा आदेशांना अखिल रयत गांभीर्याने घेईलच असे नव्हते आणि म्हणून रयतेनं गांभीर्याने घ्यावे यासाठी राज्याभिषेक झालेला आहे. राज्याभिषेक नसल्याने कोणत्याही तहावर स्वाक्षरी करणे शक्य नव्हते, करता येत नव्हते. एखाद्याला जमीन द्यायची तर ती देता येत नव्हती किंवा एखाद्याला रेतमध्ये एखाद्याला भविष्याची त्याची जर काय हमी द्यायची असेल तर राज्याभिषेकाशिवाय ती देता येत नव्हती. म्हणून राज्याभिषेक गरजेचा आहे असं म्हटलं गेलेलं आहे. किंवा आपल्या राजकीय निर्मितीला स्वराज्याला कायदेशीर मान्यता म्हणून मी आता काय म्हटलं गेलेलं आहे की आजचे जे सरकार आणि त्यावेळेचं राज्याभिषेकानंतरची घटना, कायदेशीर मान्यता, संविधानाची मान्यता
हा त्याचा महत्वाचा आहे. आपल्या राजकीय निर्मितीला म्हणजे स्वराज्याला कायदेशीर मान्यता मिळवून देऊन तिचे अस्तित्व कायम राखण्यासाठी राज्याभिषेक हा आवश्यक होता असं म्हटलं गेलं. खरं म्हणजे राज्याभिषेक 2 वेळा झालेले आहे. पहिला राज्याभिषेक झाला 6 जून 1674 रोजी दागाभट्ट खरं म्हणजे महाराष्ट्रातलेच, परंतु आपण ते काशीला गेले काय गेले वगैरे ह्या सर्वांचे आणि त्यानंतर बरोबर 3 महिन्यांनी 1674 लाच सप्टेंबरच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये निश्चलपुरी नामक तांत्रिक गोसाव्याच्या हस्ते या ठिकाणी राज्याभिषेक झालेला आपल्याला दिसून येतो. आता या राज्याभिषेकाचं नेमकं फलित काय आणि आज आपण काय त्या अनुषंगाने विचार करायचा हे मी सांगणार आहे. राज्याभिषेकाने महाराजांच्या निर्मितीच्या कार्यावरती कळत चढवलेला आहे. निर्मितीचं कार्य लक्षात घ्यायचं. घटनात्मक दृष्ट्या खऱ्या अर्थाने स्वतंत्र सार्वभौम राज्य निर्माण होऊन त्याची घटना या राज्याभिषेकाच्या निमित्ताने तयार झालेली दिसून येते. अष्टप्रधान मंडळ ही या राज्याभिषेकाचे सर्वात महत्वाचे अंग असलेला महाराजांनी त्या काळामध्ये ज्या पारसी भाषेचा एकूण व्यवहारामध्ये जास्त समावेश होता त्या फारसी भाषेचं महत्व कमी करण्यासाठी या राज्याभिषेकानंतर पेशव्यास पंतप्रधान असं म्हटलं गेलेलं आहे. मुजुमदारास आमात्य असं म्हटलं गेलेलं आहे की संस्कृत नावं त्या ठिकाणी दिली गेलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःसाठी छत्रपती म्हटलं गेलेलं आहे. त्याच्या अगोदर छत्रपती हा शब्द नव्हता. त्याच्या अगोदर या ठिकाणी विक्रमादित्य अशा प्रकारचा तशा अर्थाचा शब्द राज्यासाठी वापरला जातो. परंतु शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केल्यानंतर छत्रपती हा शब्द या ठिकाणी आदेश दिलेला आहे. आणि मग छत्रपती म्हणजे काय, एकाच छत्राखाली या ठिकाणी प्रजेला आणणे आणि या सर्व प्रजेला न्यायाने आणि धर्माने वागवणे हे याचं सर्वात महत्वाचं भाग असल्याचं दिसून येतं. राज्याभिषेकापासून शिवशक सुरू झालेला आहे आणि सर्वात महत्वाची घटना आहे. त्या काळामध्ये अशा प्रकारचे एक नाविन्यपूर्ण गोष्ट तयार करणे एवढी सोपी गोष्ट नव्हती. शिवशक हे एका अर्थाने नवीन युग आहे की ज्या युगामध्ये लोकांची गुलामगिरी नष्ट केली गेली आहे. गुलामगिरी नष्ट करण्याच्या दृष्टीने टाकलेलं पहिलं पाऊल आहे आणि म्हणून या ठिकाणी राज्याभिषेक हा शक सुरू केलेला आहे. नवीन युग सुरू केलं गेलेलं आहे असं म्हटलं गेलेलं आहे. अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केलेली आहे. शिवराई नावाचं चलन सुरू केलं गेलेलं आहे. खास आपल्या जनतेसाठी रयतेसाठी या ठिकाणी चलन सुरू केलेलं दिसून येतं. आता राज्याभिषेक दुसरा का झाला याची सर्वात महत्वाचे 4-5 कारण आपल्याला माहित असणं गरजेचं. मी सुरुवातीला ज्या महापुरुषांच्या नावातून आणि त्यांच्या जीवन कार्याला अभिवादन असं म्हटलं गेलेलं आहे. मला आपल्याला त्या अनुषंगाने हे सांगायचं आहे की त्या लोकांच्या जीवन कार्याचा साहित्याचा आपण अभ्यास करणं गरजेचं. दुसरा राज्याभिषेक का केला 5-6 कारण आपल्याला दिसून येतात. पहिलं कारण अशा प्रकारचं आहे की राज्याभिषेक करण्यासाठी जी काही गोष्ट घडत होती केली जात होती ती कशी चुकीची आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आणि ज्या घटना घडल्या त्या केवळ या राज्याभिषेकामुळे घडल्या गेलेल्या आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला. पहिली घटना घडलेली होती म्हणजे राज्याभिषेकानंतर 10 ते 12 दिवसांनी राजमाता जिजाबाई यांचं निधन झालेलं आहे. त्यानंतर राज्याभिषेकानंतर महाराजांनी राजगृह सोडताच लाकडाचा एक तुकडा दागाभट्टांच्या नाकावरती पडलेला हा सुद्धा त्या ठिकाणी अपशकुन मानला गेला. युवराज संभाजीराजेंच्या गळ्यातील कंठ्यातून 2 मोती गळालेले होते हा सुद्धा त्या ठिकाणी अपशकुन मानला गेलेला आहे. महाराज तलवारीची पूजा करत असतात ती तलवार ज्ञानातून खाली पडली हा सुद्धा एक अपशकुन मानला गेला. मंत्री दत्ताजी त्र्यंबक पाय घसरून खाली पडले हा सुद्धा एक अपशकुन त्या काळामध्ये मानला गेलेला आहे. राज्याभिषेकानंतर काही दिवसांनी प्रतापगडावरील
देवीच्या मंदिरात आग लागली आणि या आगीमध्ये कित्येक घोडे व हत्ती जळून गेले, जळून मृत्युमुखी पडले. हा सुद्धा एक अपशकुन मानला गेलेला आहे. आता राज्याभिषेकाची तयारी सुरू असताना, कारण हा जून मध्ये झालेला आहे 1674 ला, फेब्रुवारी आणि मार्च 1674 ला 2 घटना घडल्या गेलेल्या होता. त्याचाही याच्याशी कुठेतरी संदर्भ द्यायला सुरुवात केली. ती घटना अशा प्रकारची होती की फेब्रुवारी 1674 मध्ये स्वराज्याचे सेनापती प्रतापराव गुजर यांना ते रणांगणावरती ठार झाले. म्हणजे राज्याभिषेक करण्याची तयारी सुरू असतानाच घडलेला अपशकुन मानला गेलेला आहे. आणि दुसरा अपशकुन मार्च 1674 मधला आहे, तो म्हणजे महाराजांची राणी काशीबाई या मृत्यू पावलेल्या आहेत. हा सुद्धा या ठिकाणी अपशकुन मानला गेलेला आहे. अशा पद्धतीने हा राज्याभिषेक होऊ नये आणि झालाच तर तो चुकीचा कसा आहे, त्यामुळे कोणकोणत्या घटना घडलेल्या आहेत या सर्व सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चलपुरी आणि त्यांच्या साथीदारांनी या ठिकाणी केला. मी काय सांगतो बघा, आयुष्यामध्ये पैशाचा आणि वेळेचा हिशोब द्यायला आणि घ्यायलाही शिकायचा. जो माणूस आयुष्यात पैशाचा हिशोब देतो आणि घेतो तो माणूस आयुष्यामध्ये यशस्वी होतोच. कधीही तो अपयशी होऊ शकत नाही. तर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. तर म्हणजे शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं आणि अशा प्रकारच्या या कार्यक्रमामध्ये मला येण्याची संधी मिळाली आणि अशा प्रकारचा कार्यक्रम की ज्याची आजही गरज आहे नव्हे, याच्या पुढच्या काळामध्येही गरज राहणार आहे, अशा कार्यक्रमामध्ये बोलण्याची संधी मिळाली ते मी माझं भाग्य समजतो. कमीत कमी वेळामध्ये मला जे काही सांगायचं होतं मी ते आपल्या सर्वांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल आपले आणि संयोजकांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय धन्यवाद सर. खरं तर इतिहास आणि सद्य परिस्थिती म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळाची सांगड घेत आपण नावाप्रमाणेच ही विचारांची ज्योत आजच्या या विद्यार्थ्यांच्या अंतरंगामध्ये आपण प्रज्वलित केला. नक्कीच ही ज्योत तेवत राहील असा एक शब्द देऊन मी आजच्या या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं सरसेनापती वीर बाजी पासलकर साथी संगणक शिकता शिकता कमवा योजना महत्वाची गोष्ट जी मी सांगणार आहे ती म्हणजे आजची जी ज्या योजनेविषयी आपण चर्चा करणार आहोत ती योजना म्हणजे सरसेनापती वीर बाजी पासलकर सारथी संगणक शिकता शिकता कमवा जो आहे की ही योजना सारथी आणि MKSLच्या माध्यमातून राबवली जात आहे. ही योजना राबवत असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सारथीचे अधिकृत केंद्र आहेत, सारथीच्या मार्फत जो डिप्लोमा दिला जातो या अधिकृत केंद्रांच्या मार्फत 4 मुलींचा हा डिप्लोमा या सर्व केंद्रावरती शिकवला जातो. आणि या 4ही मॉडेलमध्ये पहिले 2 मॉडेल जे आहेत हे कंपल्सरी आहेत. 2, 3 आणि 4 नंबरचे जे मॉडेल्स आहेत हे विद्यार्थ्यांना इलेक्टिव्ह मॉडेल्स आहेत. त्यानंतर या ठिकाणी या पूर्ण डिप्लोमाचा अभ्यास केल्यानंतर 3 आणि 4 नंबरचं मॉडेल शिकल्यानंतर विद्यार्थ्यांना खरंच जे काम करायचं आहे, जो हेतू ठेवून हा डिप्लोमा तयार केला गेला की या हेतूमुळे विद्यार्थ्यांना बाहेर मार्केटमध्ये काम मिळेल, काही स्वतः व्यवसायपूरक काम करता येतील असे संगणकचे जे काही कोर्सेस आहेत या कौशल्य उपक्रमामध्ये घेण्यात आले. हा उपक्रम शिकत असताना आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3600+ विद्यार्थी हे या उपक्रमामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपला जिल्हा हा 1 नंबरला आहे. आणि यामध्ये आपल्या जिल्ह्यातील मुलींची आणि महिलांची संख्या प्रकर्षाने जास्त आहे. त्यामुळे तो एक विक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये आदरणीय मॅडमच्या मार्गदर्शनाखाली केलेला आहे. त्यानंतर ही जी योजना आहे सरसेनापती वीर बाजी पासलकर संगणक शिकता शिकता कमवा, यामध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी 80पेक्षा जास्त विद्यार्थी हे सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कामामध्ये करून त्यामध्ये डेटा एंट्रीचं काम असेल, एका ठिकाणी गॅस एजन्सीचं डेटा एंट्रीचं व्हेरिफिकेशनचं काम होत आहे, तर सांगरोळमध्ये सोसायटीची कामं त्यांचं डेटा एंट्रीचं दप्तर मॅन्युअल जे आहे हे मॅन्युअल दप्तर ते विद्यार्थ्यांच्या सर्व्हिस ऑनलाईन डिजिटलाइज स्वरूपात केलं जात आहे. काही ठिकाणी वोटर आयडी तयार करण्याचं काम, आता लोकसभा कंप्लीट झाली असतात
हा लोकोत्सव आपला मोठा झाला. तर या निमित्ताने काही मुलांची 18 वर्षे पूर्ण झालेली आहेत, काही लोकांची अजून वोटर आयडी नव्हते. तर आपल्या मुलांना आपल्या केंद्रांनी किंवा आपल्या व्हिजिट होत आहेत त्यावेळी मान्यवरांनी काही मार्ग दाखवले की बाबा या ठिकाणी तुम्ही आयुष्यमान कार्ड काढा, वोटर आयडी काढा, पॅन कार्ड काढा, आधार कार्ड साठी मदत करा. असे वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून कमीत कमी 500 ते 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 12,000 रुपयापेक्षा जास्त कमाई गेल्या महिन्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. आणि ते खूप कौतुकास्पद आहे. कारण की अशा पद्धतीने शिक्षण घेऊन व्यवसाय पूरक असेल किंवा नोकरीस पूरक असेल असं पूरक शिक्षण आपण या डिप्लोमाच्या माध्यमातून देतोय. त्यामुळे हा विद्यार्थ्यांना एक चांगला फायदा होतोय. यामध्ये अकाउंटिंगची कामं सुद्धा, टॅक्सेशनची कामं सुद्धा काही केंद्रांनी चांगल्या पद्धतीनं केलेली आहेत. काही विद्यार्थ्यांनी आता आपण या प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की तुम्ही कमाई करा आणि घरच्या वडिलांना किंवा पालकांना आपल्या काहीतरी भेटवस्तू द्या. जसं आता मॅडमांनी आपल्याला सांगितलं, निवेदक मॅडमांनी काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत. पण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कमाई आपल्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. आणि अशाच पद्धतीचा पैंडा पाडून चांगल्या पद्धतीची कमाई करण्याचं हे जे काम आहे आपण हे चांगल्या पद्धतीने पुढे कार्यरत ठेवायचं आहे. याकरता आपल्याला वेळोवेळी आदरणीय मॅडम, कुलकर्णी मॅडम, त्यानंतर काकडे सर त्यांचं मार्गदर्शन होत असतं. सर्व केंद्र प्रमुख सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतायत की जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे रोज उपलब्ध करून देता येतील. यानंतर अजून एक गोष्ट नमूद करावी वाटते ती म्हणजे या ठिकाणी 100पेक्षा जास्त विद्यार्थी आता प्लेस झालेले आहेत. रिलायन्स मॉलला असतील, क्रोमाला असतील, काही लोकल एखादं मेडिकल शॉप असेल, म्हणजे ज्या ज्या परिसरामध्ये स्थानिक परिस्थितीची जी गरज आहे त्या परिस्थितीचा विचार करून आमच्या केंद्र प्रमुखांनी त्या विद्यार्थ्यांना लागणारं रोजगाराचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांना त्या योग्य बनवलेलं आहे. आज ते भलेही मानधन थोडं 5,000, 7,000, 10,000च्या आसपास आहे, पण चांगल्या पद्धतीचं मानधन मिळवून देण्यासाठी सुद्धा आपले केंद्र प्रमुख झटतायत. त्याबद्दल मी केंद्र प्रमुखांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. सर्वजण इथं आलेला आहात, त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं असं वाटतं की चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचा सहभाग या योजनेमध्ये नोंदवलेला आहे. आणि याचाच अर्थ सुरुवातीला मी सांगितला की छत्रपती शिवरायांचं अधिष्ठान असं होतं त्यांचं की सर्वांना पोटास लावणे. तर खरंच ही योजना जी आहे ही योजना आपल्या मराठा समाजाच्या लोकांना पोटास लावणे हा जो हेतू छत्रपती शिवरायांचा होता, अधिष्ठान जे होतं याकरता आहे. आणि ही योजना आणल्याबद्दल सारथी आणि काकडे सर, कुलकर्णी मॅडम यांचा धन्यवाद देतो. थँक्यू. गीता अंडोळे, सोनाली मिठारी, साहिल चौगले, आदिती माणे, वर्षा खामकर, अरुणा कापडे, नेहा शिंदे, साक्षी पाटील, दीपाली जाधव, नलिनी शिंदे यांनी पुढे बसायचं आहे. प्रथम तर मी निमंत्रित करते साक्षी जाधव. मी साक्षी मधुकर जांभळे, राहणार पडंडी या गावची रहिवाशी आणि मी आर्थिक संघटक म्हणजे आपलं CSMS डिप्लोमा सारथी युवा व्यक्तिमत्व हा कोर्स शिकण्यासाठी मी चिरातून तिथे वडंगी येथे ॲडमिशन घेतले आणि या कोर्सचे 4ही मॉड्यूल मी कंप्लीट करून सर्व परीक्षा अगदी म्हणजे व्यवस्थित उत्तीर्ण झालेली आहे. संगणक शिकता शिकता कमवा योजना या योजनेमध्ये देखील मी सहभागी झाले होते
आणि मी संगणक शिकता शिकता लॅब असिस्टंट काम करत आहे आणि मी माझ्या या कमाईतून माझ्या आई वडिलांसाठी एक छोटीशी भेटवस्तू घेऊ शकले. याचे संपूर्ण श्रेय सारथी MKCL महामंडळ यांना जाते. त्याबद्दल तर त्यांची मी मनापासून आभारी आहे आणि मला इथे बोलण्यासाठी 2 मिनिटं संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. खऱ्या अर्थानं साक्षी तू तुझ्या कार्याची साक्ष दिलेली आहेस. यानंतर नेहा शिंदे. सध्या शिकत आहे. माझे 2 मॉड्यूल कंप्लीट झाले, 3रा देखील कंप्लीट झाला आहे. त्यामध्ये आता मी 4था मॉड्यूल ॲडव्हान्स एक्सेंट्रिक टॅली हा घेतला असून सध्या मी तिथे एक असिस्टंट ट्रेनर म्हणून जॉब करत आहे. काही महिन्यांपूर्वी असा प्रसंग आला की माझ्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. मग माझ्यावर अशी परिस्थिती आली की मी घरात सगळ्यात मोठी होते. घरातला सगळी जबाबदारी माझ्यावरच होती. आईवर सगळी जबाबदारी, पण आईचं शिक्षण कमी आहे त्यामुळं आईला कुठेही जॉब करता येत नाही. सध्या आता मी आणि माझी आई वर आल्यानंतर तुम्ही विचार केला असाल की ही मुलगी काही गिफ्ट न घेता अशी का उभारली आहे तिला आहे. पण मी माझ्या आईला असं गिफ्ट दिलं आहे की मी तिला माझ्या कम्प्युटरच्या सेंटरमध्ये कम्प्युटरचा कोर्स गिफ्ट केलेला आहे. जेणेकरून की ते कम्प्युटरचं ज्ञान घेऊन तिला बाहेर कुठेतरी काहीतरी जॉब मिळेल व आमच्या घराचा कारभार व्यवस्थित चालेल. त्या हेतूने मी तिला कम्प्युटरचं शिक्षण मी स्वतः तिला ट्रेनिंग देत आहे, स्वतः मार्गदर्शन करत आहे. या इथे मला बोलण्याची संधी दिली त्यामुळे सर्वांचे धन्यवाद. 2 शब्द साधारे धनंजय शिंदे. मी धनंजय संपत्ती राहणार गोकुशेगाव. मी आमच्या इथे साय कॅम्प्युटर इथे सारथीचं प्रशिक्षण घेतलं. त्यामध्ये मी गेल्या 5 महिन्यापासून हे शिक्षण घेत आहे. आज स्पर्धा परीक्षेचे क्लासेस आहेत त्यात काम करत आहे. माझ्याकडे तब्बल 5 स्पर्धा परीक्षेचे क्लासेस कामा करत आहेत. म्हणजे तिथे त्या क्लासेसमध्ये टिकीट तयार करणं आज डिजिटल शिक्षणाला खूप मार्केट आहे आणि या डिजिटल शिक्षण सेकंडरी टीपीवर अवेलेबल आहे पूर्णपणे. आपण वापर बघतो तर त्याला टीपीटी लागते आणि ती टीपीटी बनवण्याचं मी काम करत आहे. शिक्षणामध्ये शक्य आहे कारण की आपल्याला नॉलेज नसतं. आज माझ्याकडे कामाला आहे आता खाली कारण मी त्यांना शिक्षण त्याबद्दल माहिती देतो कारण त्यांनाही कमवता यावं आणि मलाही कमवता यावं. कारण की कमवा आणि शिकवा हे महत्त्वाचं असतं. म्हणजे आपण घेतलेलं ज्ञान फक्त ते ज्ञान कसं होतं त्याचा उपयोग करून घेणं हे महत्त्वाचं आहे. तरच आपण शिकू शकतो. आपले क्षेत्र आहे हे नेहमी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्या उद्देशाने मी सारथीचं टीपीटीचं शिक्षण घेऊन त्यामध्ये डॉक्युमेंट तयार करणे प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून सगळं कार्य मी त्या क्लासेसचे 5 क्लासेसचे सर्व काम मी करत आहे आणि हे सर्व शक्य सारथी मार्फत झालेलं आहे. त्याबद्दल मी सारथीच आहे आणि मला इथे बोलण्याची मनोमन व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल आणि सारथीनं मला प्रोत्साहन दिलं दिल्याबद्दल कार्य करत आहे त्याबद्दल मी सारथीचे खरोखर मनापासून तो शारीरिकदृष्ट्या जरी विकलांग असला तरी समाजासाठी तो सक्षम आणि प्रबळ आहे आणि कृतज्ञतेची भावना त्याच्याकडे एवढी आहे की ह्या सारथीमुळे मी आता उभा आहे आणि समाजामध्ये काम करत आहे. माणसाला कसं अपडेट असावं याचे उत्तम आणि उत्तम उदाहरण म्हणजे शिंदे. विकास संगणक कौशल्य प्रशिक्षण विकास कार्यक्रम अंतर्गत मास्टरमाइंड कम्प्युटर सांगू येथे मी शिक्षण घेत आहे. माझे नाव साक्षी रंगराव पाटील आहे. मी सारथी डिप्लोमामध्ये 3रे मॉडेल टॅली घेतले आहे ते मी व्यवस्थितरित्या करत आहे. मागच्या 2 आठवड्यापूर्वी आमच्या केंद्रावरती सर सेनापती वीर बाजी पासलकर सारथी संगणक शिकता शिकता गम्मा या योजनेची माहिती मिळाली. त्या योजनेमध्ये मी सहभाग घेतला. त्यामध्ये मी कुंभी नदी धरण सोसायटी 6000 सभासदांच्या नावांची यादी टाईप करण्याचे काम घेतले. त्या कामात मला 1500 रुपये कमाई झाली. त्या कमाईतून मी माझ्या आईसाठी छोटीशी भेटवस्तू घेतली. सारथी मार्फत सर्व विद्यार्थ्यांना
स्वतःच्या पायावर उभा राहण्याचे मार्गदर्शन मिळाले त्याबद्दल मी सारथीची खूप खूप आभारी आहे आणि इथे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सारथीची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. खरं तर विद्यार्थ्यांचा केवळ संख्यात्मक विकास न करता ही संस्था गुणात्मक विकास कसा करते याची प्रचिती या मनोगतातून. Good afternoon everyone. My name is Mrityunjay Jadhav and currently I am doing CSM Sarthi Diploma course at Page Computer Institute. I have completed 3 modules. I have chosen the 4th module as Applied Accounting, and along with that I have working with the Veer Bhaji Pasalkar scheme, and through that I generate the source of income for my family, and I am very much thankful for Sarthi for giving me this amazing opportunity. Thank you so much for listening. धन्यवाद. त्यानंतर आज वीर बाजी पासलकर सारथी संघटित शिक्षण शिकता शिकता संभव त्या योजनेमध्ये सुद्धा भाग घेतला होता. पण माझी आई काही कारणास्तव आली कारण आईच्या लोकांचे त्यामुळे मला आईला मी येत आहे. पण त्यामध्ये मी या सारथीच्या एक्झाम मॉड्यूलमध्ये जे काही शिकवले गेलं आहे वर्ड पॉवर पॉईंट एक्सेल यामध्ये काम करून मी आईला माझी एक साडी घेतली. तसेच आमच्या MPSC कम्प्युटर्स क्लासमध्ये गेल्या पाहिजे जे मुले होते त्यांना प्रोजेक्ट तयार करण्यासाठी सुद्धा मी मदत केली. तसेच मला सारखी मदत भरपूर काही शिकता आले व यातून मला पुढे काहीतरी करता येईल व MPSC सारखी याचे मी आभार मानतो. त्यानंतर सारथी या संस्थेतर्फे त्याच्या कम्प्युटर सेंटरमध्ये मला सारथी या संस्थेमध्ये कम्प्युटरचं ज्ञान देण्यासाठी मला ॲडमिशन घ्यायला होतं. मी ॲडमिशन पूर्ण केलं. आता मी 4थ्या मॉडेलमध्ये शिकत आहे आणि असा काही प्रसंग आला की 4थ्या मॉडेलपर्यंत येईपर्यंत मला कम्प्युटर सेंटरमध्ये सुद्धा जाता येत नव्हतं. तर माझी जशी तब्येत सांभाळून मी तिथं जायला लागलो आणि मी 4थं मॉडेल पूर्ण करणार होता. तिसऱ्या सेक्शनमध्ये आहे आणि हे करत असताना त्यांनी मला माझं जे कम्प्युटर क्षेत्राशी जे नातं निगडीत झालं त्यामध्ये मी जे काही प्रगती केली ते करत असताना सरांनी मला एक ऑपॉर्च्युनिटी दिली की ह्या कम्प्युटर सेंटरमध्ये तू शिकवायला थांबू शकतो का. तर मला विचार करायला 2 दिवस गेले. त्यानंतर मी तिथंच कम्प्युटर क्षेत्रामध्ये MSc प्लस सारथी या दोन्ही मॉडेलचे मी प्रशिक्षण तिथं 60 विद्यार्थ्यांना आता देतो आणि याबरोबर आणि त्यानंतर माझ्या मित्राला सुद्धा मी या क्षेत्रामध्ये आणलं. सारथीचं ॲडमिशन करून दिलं. तिला मी या क्षेत्रामध्ये ॲडमिशन घेऊन दिलं कोल्हापूरमध्ये आल्यानंतर. तर आणि पहिलं मॉडेल पूर्ण झालं आणि चांगल्या हायस्कूलमध्ये तिला चांगलं बोलता आलं. इंटरव्ह्यूला मी पाठवलं. तर विटगोर हायस्कूल गाव या ठिकाणी ती आता कामाला लागलेली आहे. 6 संध्याकाळी 5 नंतर ड्युटी संपल्यानंतर ती सारथी कम्प्युटर सेंटरमध्ये डिप्लोमा पूर्ण करण्यासाठी जाते आणि तिथं तिने चांगली इंटरव्ह्यू दिली. कम्युनिकेशन स्किल तिनं ऐकून आणि सरांच्या सांगण्यावरून कम्युनिकेशन स्किल सुधारलं तिला. त्यानंतर ती तिथं सिलेक्ट झाली. आता सध्या ती 6 महिने झाले तिथं परमनंट आहे. आणि आम्हाला हा विचार पडला होता की आपलं एवढं सगळं सेटल असताना आपण कुठून कसं चालवायचं. तर दोन्ही गोष्टी माझ्या जीवनामध्ये त्या सारथीमुळे चांगल्या झाल्या. मी पण कामाला लागलो आणि माझी मिसेस पण कामाला लागली आणि आता मी 4थं मॉडेल पूर्ण करून मी आहे त्या संस्थेमध्ये कम्प्युटर शिकवायसाठी जॉब करतो. त्यामुळं मला असं धन्यवाद मानायचे आहे की सारथी संस्थेमुळे किंवा कम्प्युटरच्या सरांमुळं मला जे काही त्यांनी जे सारथी संस्थेविषयी माहिती सांगितली त्यामुळे मी सगळं अचीव करू शकतो. त्याबद्दल सर्व मान्यवरांचा आणि सारथी मला सारथी संस्थेचे मी धन्यवाद. सारथी योजनेमुळे आम्हाला भरपूर फायदा झाला आहे. आम्हाला या सेनापती बाजी पासलकर सारथी संगणक शिकता शिकता कमवा योजना ही योजना आमच्या सेंटरवरती आल्यानंतर सरांनी आम्हाला हेल्प केली. आम्ही HP गॅस एजन्सीमधून भरपूर हे केलं. ते एजन्सीमध्ये सेफ्टी चेक करायचे होते. मग आम्ही प्रत्येक घरी जाऊन ते केलं. आम्हाला प्रत्यक्ष असे अनुभव आले की कोणती परिस्थिती कशी येईल, लोक कशी आपल्याला सपोर्ट करतात त्याच्यातून आम्हाला समजलं. त्यानंतर ह्याच्यामध्ये सरांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला. जिथं आम्हाला अडचण होती तिथे मॅडम सर दोघांनी सपोर्ट केला. त्यामुळे मी त्या सर्वांचे धन्यवाद मानते.
काम करायला म्हणजे जॉईनिंग करून घेतलं. त्यानंतर आमच्या ह्या सेंटरवर ही योजना आली. ह्या योजनेत काय काय आहे हे सगळं सरांनी आम्हाला क्लिअर केलं. मग त्यानंतर मी आज टीचर आहे आणि विद्यार्थ्यांना ही योजना आली होती. पण मला पण वाटलं, मी सरांना विचारलं, सर मी पण ह्यात पार्टिसिपेट केलं तर चालेल का? तर जगदाळे सरांनी मला फुल सपोर्ट केला. घ्या, काय एक्सपिरियन्स आहे बघा, तुमचा एक्सपिरियन्स आणि विद्यार्थ्यांचा एक्सपिरियन्स कसा येतोय त्यातून आपल्याला समजेल. म्हणून मी ह्या समूह शिकाया योजनेत पार्टिसिपेट केलं. एक्सपिरियन्स तसा भरपूर आला, पण योजना छान होती आणि साथीसाठी थँक्यू. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था ही आमच्या मनात काय, ही संस्था आपल्याला सहजासहजी मिळाली. 2014ला तुम्ही सगळे मंडळी ज्या मूक मोर्चामध्ये सामील झाला होता त्या मोर्चातली 13 नंबरची मागणी ह्याच नावानं आहे मॅडम, ह्याच नावानं आहे. काही त्यात एक शब्द बदल नाही. आरक्षणाच्या लढ्यासाठी आम्ही पुण्यात नारायणवाडीचं आरक्षण गेल्यानंतर आम्ही पुण्यात एकत्र जमत होतो. त्यावेळी असं लक्षात आलं की आमच्या तरुण पिढीमध्ये नेमका आता एक अशा महिन्यात होता की माझ्याकडे कुवत आहे पण माझ्याकडे ऐकत नाही आहे. 35 लाख रुपये, 25 लाख रुपये, 10 लाख रुपये कुठले पैसा नाही. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर जी बार्टी संस्था आहे अशा पद्धतीची एक संस्था मराठा समाजासाठी उभारणं गरजेचं आहे. आणि ही तुमच्या आमच्या संघर्षात मिळालेली संस्था लक्षात घ्या. आणि त्या मागणीतून आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला, त्यासाठी मोर्चे काढले. आणि ही संस्था 2018ला ज्यावेळी सेजात आली त्यावेळी त्याला फंडचा सुद्धा मागणा होता. मॅडम आम्ही तुमच्याशी आम्ही संघर्ष करत असतो. संघर्ष आमचा वाईटातून नसतोय. आम्ही तुमच्याही मोर्चे काढतो पण ते मोर्चे आमच्या या तरुण पिढीच्या हितासाठी असतात. आणि ती संस्था स्थापन झाल्यानंतर 5 महसूल विभागात 5 केंद्र काढायची ठरली. पण आपण कोल्हापूरकरांनी सांगितलं की या ठिकाणी ज्या संस्थेचं नाव शाहू महाराज आहे त्याची संस्थेचं कामकाज त्या उपकेंद्र कोल्हापुरात झालं पाहिजे. आज आपल्या केंद्रासाठी किती एकर जागा मिळाली? 5 एकर मिळाली. लक्षात घ्या. मग महाराष्ट्रात त्या 5 केंद्राबरोबर हे एक केंद्र आपल्याला मिळालेलं आहे. एक युवा पिढीच्या दृष्टिकोनातून अनेक काकडे साहेबांना ही योजना जी काढलेली आहे, वीर बाजी पासलकर शिकता शिकता थांबवा, किती सुंदर आणि चांगली योजना आहे. आता भोजे सर या ठिकाणी जेव्हा पालक आले आणि त्या पालकांच्या मध्ये मुलाने आपल्या आई वडिलांना काय केलं, मुलीने दिलं, हे सगळं बघितल्यानंतर मनाला आम्हाला सुद्धा आनंद वाटला. काय तरी बाबा आपण समाजाचं गेलं लागतोय यामध्ये यश मिळालं. हे सांगत असताना सरांच्या पुढून पुढे येतो. सर म्हणजे शाहू महाराजांचे प्रेम आहे. सरांनी शाहू महाराजांची किती पुस्तकं लिहिली असं शोध मोहीम चालू केली. बघता बघता 100 झाली, 125 झाली, 170 शाहू महाराजांचे किती लोकांनी लिहिलेलं आहे. 70 माणसानं पुस्तक प्रकाशित केलं आणि आता जवळजवळ 200 पर्यंत आकडा गेला. आणि सर सातत्यानं चांगल्या पद्धतीने लिहित असतात देखील पवार सर. आणि त्यांचं आम्ही जरा अधिवेशन चर्चा करत असतोय कारण विचाराची जर आपली जडणघडण असते. हे शाहू महाराजांनी जे उभा केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं जे शिक्षणासाठी केलेलं आहे त्यामध्ये तुमचं सुद्धा योगदान आहे. तुम्ही आम्ही मिळून जर एखाद्या गोष्टीवर जर काम केलं तर निश्चित यश मिळू शकते. लक्षात घ्या. नुसतं माझं ट्रेनिंग झालं म्हणजे नाही. आणि मी काय त्या मुलांना सांगितलं शकतोय काय, आज इथं आमच्या या असताना सुद्धा दिव्यांग असताना सुद्धा त्याने काय भावना व्यक्त केली, मी शिकलो, मी आणि 4 मुलांना मी माझा रोजगार दिला. ही जी भावना आहे, ही भावना जर आपल्या मनामध्ये आली तर एकमेका करून साई अवघे सुगंध अशा पद्धतीने माझ्या समाजातील जी तरुण पिढी कुठं मागं पडालेली आहे. आज काय झाले की धर्माच्या याच्यात एक आपुजी ओळी झालेली आहे. त्या धर्माच्या पासून बाजूला जाऊन आता गली बोळात मॅडम तिथं सगळ्या मुली मी सत्कार करतो 200 मुलींचा 90% सगळ्या आई 120-40 मुलीच असतात. येत आहे. एका बाजूला आमच्याकडं आमच्या मुलांची वय 35-34 झाली. फार असा असमानता आहे. लग्नाचा प्रश्न प्रचंड आमच्या मराठा समाजात आहे. तर अशा वेळेला या ठिकाणी मुलीचं जे बघितलं जरा आम्हाला आनंद वाटतो. कारण वडिलांना मुली जरा प्रिय असतात. बरोबर आहे काय? त्यामुळे काय होते की मुलीच्या वडा राहिल्यानंतर आम्हाला सुद्धा आनंद होतो. अशा ह्या सगळ्या प्रसंगामधलं तुम्ही फक्त ह्या समाज रचनेमध्ये चांगल्या कामामध्ये भाग घ्या. कुठला तर वेगळा विचार करून आज गली गोळा करून आमची पोरं अशी बसलेले
आता मुलीने हे पट ऍडमिशन घेतलं तसं आपल्या भावाला सुद्धा घ्यायला हवा, आपल्या बहिणीला घ्यायला हवा. जी काय मुलं आहेत त्यांना घेऊन जास्तीत जास्त, तर कोल्हापुरी साधन आहे लक्षात घ्या. आज जसं तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेतला, आज आम्ही लोक 25 पेक्षा जास्त खेडेगावातले अण्णासाहेब आर्थिक मंडळ आणि साथीचे प्रशिक्षण शिबिर घेतलं. किती विद्यार्थी, महाराष्ट्रात 1 नंबर. 8वीला मॅडमला विचारलं 23,000 मुलं महाराष्ट्रात, 8वीला ती शिष्यवृत्ती. कोल्हापूर जिल्ह्यात 12,500, इतर 35 जिल्ह्यात 11.5. म्हणजे आपण आघाडी असतो की नाही. हे आपल्याला अजून काम करून शासनाकडे पैसा आहे आणि आपण आता पुढे आपल्या पायावर उभं राहणार. कारण मराठा समाजाला शेती होती, सगळं होतं, मग तो जमीन मुक्त, नोकरी मुक्त, शिक्षण मुक्त होत असताना एक संधी प्राप्त झाली आहे. त्या संधीचं सोनं करण्यासाठी आपण एकत्र येऊया. अशा प्रसंगात जर मराठा समाजाला पुन्हा एकदा नुसतं दुसऱ्या समाजाविषयी मी काहीतरी बोलून तुमच्या काळ्या घेऊन जाणार नाही. मला जे मिळालेल्या संधीचं सोनं करायला पाहिजे. आज परवाच्या परीक्षेला 3 विद्यार्थी परत एमपीसीला आलेले, असे लाभ घेऊया आपण. दुसऱ्या बाजूला अण्णासाहेब आर्थिक महामंडळ, अण्णा भाऊ साठे म्हणतात आपल्याकडे, बरोबर आहे का? बघा, अण्णा कैलास वर्षी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, तिथं सुद्धा तुम्हाला 15 लाख रुपये कर्ज मिळतं. कोल्हापूरच्या किती घेतले पाहिजे कर्ज? 14,000 मुलांनी 1200 कोटी रुपये कर्ज दिले. तुम्हाला मुलीला सुद्धा मिळतं. सगळ्यांनी आपण त्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय अडचण आली तर आम्ही आहोत. एका बाजूला सारखी, दुसऱ्या बाजूला आर्थिक दृष्टीने आपल्याला अण्णासाहेब पाटील. सर्वांना नमस्कार. मी रंजना पाटील आज ज्या मातीमध्ये उभी आहे, हीच माती, ज्या मातीमध्ये स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्या मातेनं पाहिलं, त्या राजमाता, वीरमाता जिजाऊ मासाहेब. माझा एक मावळा जरी तो उभा राहिला तर मी तो स्वराज्य निर्माण करू शकतो, अशी स्वराज्याची संकल्पना करणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. आजही प्रत्येक आईला असं वाटतं की असा पुत्र माझ्या पोटी जन्माला यायला हवा, असा जगाच्या पाठीवरचा सर्वोत्तम राजपुत्र राजा शिवछत्रपती. ज्या वारसदारानं हे स्वराज्याचं स्वप्न स्वतःच्या कर्तृत्वावर आपल्या खांद्यावरून नेलं आणि पेललं ते शंभू छत्रपती. करवीरच्या संस्थापिका रणरागिणी ताराराणी, शिक्षणाचे आराध्य दैवत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक शाहूजी महाराज आणि सर्वच महामानवांना तुमच्या टाळ्यांच्या गजरात मानाचा मुजरा करते. खरं तर आजच्या सारथी या संस्थेच्या कार्यक्रमासाठी मी पहिल्यांदाच उपस्थित राहिले. अनेक दिवसांपासून तो योग येत नव्हता, पण याच्याशी कनेक्ट होण्याचं एक कारण असं आहे की मी जिजाऊ ब्रिगेड या सामाजिक संस्थेचं काम करते. जिजाऊ ब्रिगेड महिलांची संघटना आहे, त्यावर महिलांच्या प्रश्नावर मी काम करते, व्याख्यान देते, बोलते, लिहिते. आणि सामाजिक परिवर्तन करत असताना सामाजिक परिवर्तनासोबतच शैक्षणिक परिवर्तन पण महत्त्वाचं असतं सर. आणि ते या सारथी संस्थेने कुठेतरी ते काम सुरू केले असं मला वाटलं. अनेक मला वाटते 3-4 वर्षांपासून या कामाशी मी कनेक्ट आहे. आमच्या भागातले बरेच फॉर्म मी भरलेले होते आणि बरीच मुलं, मुली, महिला याच्यामध्ये काम करत आहेत, प्रशिक्षण घेतलेलं आहे. म्हणजे खूप चांगलं आहे. मगापासून मी बघायला लागले की विद्यार्थी आहेत, पालक आहेत, बरेच जण त्यामध्ये शिकतायत. मला विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही आतापर्यंत म्हणजे जे काही सक्सेस झालंय, तुम्ही ज्या शिडीवरून वरती चढत गेलात त्या शिडीला कधी विसरू नका. म्हणजे बऱ्याच मुलांना पुढे घालण्यासाठी पालकांची धडपड जी असते बघा, ती खूप मोठी असते. आता गेल्या आठवड्यापासून आपण बघतोय 10वी आणि 12वीच्या मुलांचे सत्कार होत आहेत. प्रत्येक पालकांना बोलवतात, आई वडिलांना बोलवतात. मग त्यामध्ये आईचं किती धडपड असते बघा. मुलगा सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत मला उठलास काय, तो अभ्यास केलास काय, जेवलास काय, तुझा होमवर्क झाला काय. मुलांच्या पेक्षा आईला जास्त काळजी असते. म्हणजे वडिलांनाही असते पण जास्त प्रकर्षाने आईला असते. मग काय होतं, मुलं मोठी मोठी होत जातात. म्हणजे शाळा 10वी आणि 12वी झाली की पालकांचं मग थोडंसं दुर्लक्ष होतं की मुलं मोठी झाली आणि त्यांची ती शिकतायत, बघतायत, तर असं नको व्हायला. त्यामुळे मुलांचं ध्येय पण विचलित होतं. आणि हे तुमचं जे वय असतं म्हणजे 16वं वर्ष ते 25 वर्ष, यामध्ये मुलांच्या शरीरातले जे हार्मोन्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर इनबॅलन्स होत असतात. म्हणजे या वयामध्ये तुम्ही जे काही शिकता ते त्याच सवयी तुम्हाला पुढे लागत जातात. वाचनाची सवय लागली असेल तर ती सवय पुढे राहते, कामाची सवय लागली असेल तर तो माणूस कुठेही वाया जात नाही, फक्त काम करत राहतो. जे काही तुम्ही सवयी आत्मसात कराल त्या शेवटपर्यंत तुमच्या सोबत असतात. त्यामुळे या वयामध्ये करताना खूप विचारपूर्वक करावं लागतं. आणि काय करायचं तुम्हाला, किंवा स्पर्धा परीक्षेचं मॅडमने सांगितलं की आता आपण बघतोय महाराष्ट्रातली बरीच मुलं, लाखो मुलं यामध्ये उतरलेली आहेत. ते कशासाठी माहिती आहे का, बऱ्याच ठिकाणी आपण नोकरीसाठी जायचं म्हटलं 10-20 लाख रुपये भरावे लागतात. तुम्ही PhD जरी केलं असलं तर एखाद्या संस्थेमध्ये जॉईन झालं तुम्हाला पैसे भरावे लागतात. आणि आपल्याकडे आपण सामान्य लोक तेवढे पैसे नाही भरू शकत.
आणि कुठलाही 1 रुपया न भरता जर नोकरी करायची असेल तर ती म्हणजे स्पर्धा परीक्षा आपले ठरले, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एवढंच आहे. मग त्यासाठी क्लासेस पण तेवढे महत्त्वाचे असतात. मी पुण्यामध्ये जर बघितलं तर युनिक नावाचा एक क्लास आहे ज्याची फी आहे 1.5 लाख रुपये. आपण भरू शकतो का? जर भरू शकत असतो तर आज आपण इथं नसतो. सारथी जी संस्था आहे ती तुम्हाला बरेच असे कोर्सेस उपलब्ध करून देते ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची फीस भरायची नाही आहे. तर खूप चांगल्या अभिमानाची गोष्ट आहे खरं तर ही, की सर्वसामान्य घरातल्या मुलांना आपलं ध्येय पूर्ण करता येते या निमित्तानं. अशा बऱ्याच संस्था आहेत ज्या आपल्याला माहीत नसतात. सुजाता पवार मॅडमची आणि माझी काही योगायोग म्हणजे भेट झाली आणि मला सारथीचं काम समजलं आणि खूप साऱ्या लोकांना मी यांच्यासमोर आणलं. मग अशी पालक काही बोलताना म्हणाले की या वयामध्ये पण आपण शिकतोय. तर मला माझ्या आयुष्यातला एक किस्सा तुम्हाला सांगायचा आहे. मी महिलांच्या विषयावर बोलते, भाषणं वगैरे करते. आपाचीवाडीमध्ये माझं एक व्याख्यान होतं आणि तिकडं मी महिला दिनानिमित्त गेलेली आणि माझी बरीच माहिती मी जसं मॅडम तुम्हाला आज दिली तशी माझी माहिती सर मी त्यांना दिली होती आधी माझ्याबद्दल. मग ती माहिती वाचली आणि मी पुढे बसलेली. एक समोरून मुलगी आली आणि मला म्हणाले मॅडम तुम्ही सगळी माहिती दिली आहे पण तुमचं शिक्षण नाही दिलं, त्यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन काय आहे? तर माझं फक्त 12वी वेळी झालं होतं आणि मी शिक्षण नेहमी स्किप करायची. त्यामध्ये माझा अभ्यास त्यापेक्षा मोठा होता, मी चांगलं बोलू शकत होते, माझं शिक्षण कमी होतं. म्हटलं ठीक आहे, मी त्या दिवशी 12वी म्हणून सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी मी सर FY ॲडमिशन घेतलं. मी FY आता मी MA हिस्ट्री झालेली आहे. शिक्षणासाठी कुठलंही शिक्षण नसतं. मुलांना असं वाटतं की आता आपलं हे वय झालं, हे निघून गेलं, असं काही नाही. वयाच्या कुठल्याही टप्प्यावर तुम्ही शिकू शकता, शिक्षण घेऊ शकता, कुठलाही कोर्स करू शकता. आणि मुलांना असं वाटतं की अरे 90% पडला आहे, आता 70% वाल्याचा सत्कार होत नाही, 90 होतोय, 80 वाल्याचा होतोय. तर कुठलाही कागदाचा तुकडा तुमचं भवितव्य नाही ठरू शकत. तुमच्यामध्ये जी गुणवत्ता आहे, तुमच्यामध्ये जी कौशल्य आहे त्यातून तुम्ही पुढे जाऊ शकताय. आता जर बघितलं राजकीय लोक असतील किंवा सामाजिक असतील किंवा जे काही अधिकारी वर्गाचे आहेत ते बऱ्यापैकी बघा 10वी 30% असतील, 35% असतील किंवा फेल झालेलीच असतात बऱ्यापैकी. म्हणजे त्यांना कुठेतरी ठेस लागल्याशिवाय ते पुढे जात नाही. म्हणजे असं नाही की 90% वालाच मुलगा काहीतरी करू शकतो, हे पहिले मुलांनी डोक्यातून काढायला पाहिजे. तुमच्याकडे असं काहीतरी आहे जे इतरांपेक्षा वेगळं आहे, तुम्ही काहीतरी वेगळं करू शकताय, तुमच्यात काहीतरी गुणवत्ता आहे ती पहिला शोधा. मग सारथीच्या माध्यमातून एखादा कोर्स असेल किंवा भविष्यात तुम्हाला जिथपर्यंत जायचं आहे ते तुमच्याकडे जी कला आहे ती शोधायला पाहिजे. आणि न्यूनगंडच असतो आपल्यामध्ये की मला आता कमी मार्क पडलेत, 60% पडलेत, 50 पडलेत. बाबासाहेब आंबेडकरांना सर 10वीला 37% मार्क होते फक्त, ज्यांनी भारताची राज्यघटना लिहिली. म्हणजे असं नाही की गुणवत्ता कुठलीही तुमचे मार्क गुणवत्ता नाही ठरू शकत. त्यामुळं करत राहा सारथीला. असंच माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत खरं तर. आणि आणखीन एका विषयावर बोलायचं होतं खरं तर. पालकांनी जे काही मनोगत व्यक्त केलं मगापासून, तर त्यातले बरेच पालक असे आहेत की असं वाटतं त्यांना की आपण फक्त मुलांनाच पुढं करायचं आहे, आपण काही करू शकत नाही. माझी मुलगी आता 2nd इयरला शिकते, 12वीला शिकते आणि मुलगा 2nd इयरला आहे. तर मुलंही आईवडिलांना प्रोत्साहन देतात की तुम्ही शिकलं पाहिजे. आपलं सगळं संपलं, आपलं वय गेलं असं आपल्याला वाटतं, पण जसं जेवढं माझी मुलं करतायत तेवढं त्यांच्या बरोबरीने मी करते, म्हणजे आपणही करू शकतो. आणि महिलांना असं वाटतं की आपण फक्त घर आणि त्यांना डबा भरून देणे, सकाळी उठणे, घरची कामं करणे असं नाही. मी जेव्हा महिलांच्या बद्दल बोलते तेव्हा आवर्जून सांगते की तुम्ही सक्षम व्हा. जे महिला सक्षमीकरणावर खरं तर मी बोलते. आज इथं बघताना असं वाटतं की खरंच सक्षम होत आहेत, सुना असतील, त्या मुली असतील, महिला असतील. मी याआधी असं सांगायचो की तुम्ही कुठेतरी काम करा आणि 500 रुपयाचा शर्ट नवऱ्याला द्या, बरं त्याला 50,000 जरी पगार असला तरी त्याला आनंद होईल बायकोनं दिला म्हणून. त्याच्या पगाराची त्याला व्हॅल्यू नसते. मग ते सासूबाईने एखादी छानशी साडी घ्या, त्याच्याकडे नाहीच म्हणून नाही, मग ते सासू सुनाची मग ती भांडणं मिटतील. म्हणजे महिला सक्षमीकरण ज्याला आपण म्हणतो, मग ते आर्थिक सक्षमीकरण आहे. जेव्हा एखादी बाई सर जास्त शिकलेली असते, ती जॉब करत असते ना, तेव्हा तिचा नवरा तिला कधी टॉर्चर करत नाही. माझ्याकडे बऱ्याच केसेस येतात महिलांच्या, शिकलेल्या महिलांच्या कधी आल्या नाहीत. तुम्ही तेव्हा सक्षम असताय. आम्ही जिथं राहतोय ना त्याच्यावरती एक झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टीतली एक बाई माझ्याकडे आली होती आणि म्हणाली माझा नवरा लई दारू पितोय. म्हटली मॅडम काय पण करा, म्हणली मला हा नवरा काय नकोय. म्हटली म्हणलं असं आपण म्हणू शकतोय काय मला नवरा नकोय, त्रास देतोय. तसं ते का म्हटली माहितीये का, ती 4 घरची धुणं भांडणं करत होती, शिळं उष्ट आणून मुलांना जगवत होती, म्हणजे स्वतःच्या पायावरती सक्षम होती. आपण 4 पैसे मिळवत असू तर कुणाच्या आधाराचा विचार नाही करत. त्याचा अर्थ तिला नवरा नको असं नाही, तो 4 दिवस जरी कुठे गेला रागानं तरी ती स्वतःचं घर सांभाळू शकते, मुलांना सांभाळू शकते. मग स्वतःच्या पायावर प्रत्येकानं उभा असणं खूप गरजेचं आहे. ती मुली असेल, महिला असतील, मुलं असतील. खरं तर मुलांना पर्यायच नाहीये आणि पुरुषांना काम केल्याशिवाय. तुम्ही काम करा मगच तुम्हाला कोणती मुलगी देते. तसं मुलींनी सुद्धा उभं राहायला पाहिजे. महिला सक्षमीकरण फार महत्वाचं आहे. त्यामध्ये वैचारिक पण सक्षमीकरण आहे. खरं तर त्या विषयावर बोलायला मग खूप वेळ घेणार, मान्यवर बोलायचे आहेत. म्हणजे वैचारिक दृष्ट्या पण तुम्ही सक्षम असायला पाहिजे. 4 पुस्तकं वाचली पाहिजेत. मी कुठेतरी 2-3 पुस्तकं वाचली तर तुम्हाला 4 वाक्य सांगू शकते ना.
आपल्या महिलांना काहीच माहित नसतं. मग ते राजकारणाचं असलं की बायकांनी जाऊन फक्त सही करायची आणि सगळं मग पुरुषांनी सांभाळायचं. का माहितीये आपल्याला काही येतच नाही त्याच्यातलं, आपण पडतच नाही यामध्ये. तुम्ही जर राज्यघटना वाचली किंवा काहीतरी कायद्याची पुस्तकं वाचली, तुम्ही नवऱ्याला सांगू शकता ना की असं नाही असं आहे म्हणून. मग नवरा जर 2 पुस्तकं वाचले, आपण 4 वाचायची, म्हणजे आपण त्यांच्या पुढचं सांगायचं, मग तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. म्हणजे हे झालं वैचारिक सक्षमीकरण. असे खूप सारे आहेत. म्हणजे आता कराटेचे वगैरे क्लासेस सुरू आहेत बघा. एखादा मुलगा जर तुम्हाला वाटेल काही त्रास दिला तर आपण ओरडून दुसऱ्यांना बोलवतो, तर ती वेळ येऊ नये. तुम्ही शारीरिकदृष्ट्या पण सक्षम असायला पाहिजे. 2 कानाखाली लावले की जायला पाहिजे, परत परत काही नादाला लागत नाही कोणी. म्हणजे अशा बाबतीत महिलांच्या विषयावरच असं नाही, पुरुष ऑलरेडी असतात, सक्षम असतात, काहीतरी काम करत असतात, जॉब करत असतात, पर्याय नसतो. पण महिलांनी पण असं व्हायला पाहिजे. तर जे आहेत त्यांनी आपली बायको असेल, बहीण असेल, मुलगी असेल, सगळ्यांनाच घरातून बाहेर पण थोडं पण स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे. आणि सारथीच्या माध्यमातून जी कागद तुम्हाला दिलेली आहे, मला वाटते कुठल्याही प्रकारची फीस नाही आहे. मी बरेच फॉर्म मॅडमकडे जमा केलेले आहेत. आमच्या भागातले बरेच विद्यार्थी यामध्ये आहेत, सारथी म्हणजे सारथीचं शिक्षण घेत आहेत. तर असंच सारथीचं पण एक मोठा वटवृक्ष होऊ दे या निमित्तानं. आणि खूप सारी मुलं मुली असतील यामध्ये जॉब मिळवू दे. आणि जी मुलं जॉब घेऊन खरंच कोणतरी क्लासवर ऑफिसर वगैरे होतील, म्हणजे तुम्ही जेव्हा व्हाल तेव्हा ज्यांनी तुम्हाला ताकद दिली, ज्यांनी तुम्हाला उभारी दिली, त्या संस्थेसाठी सुद्धा काहीतरी करा. मग ते आपले आई वडील असतील, जे पोटाला सुंट्या लावून तुम्हाला पटणार नाही, ग्रामीण भागामधली मुलं दिवसभर येऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. म्हणजे लायब्ररी वगैरे लावतात, एक वेळचा चहा पीत नाही, 10 रुपयाचा चहा असतो म्हणून. भूक नाही म्हणून सांगतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपाशी राहतात आई वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आणि ते शेवटपर्यंत सातत्य ठेवा. तुम्हाला आता वाटते की मी आता तहसीलदार होणार आहे, पण 4 वर्षांनी या मुलांना जर विचारलं ना 12वी झालेल्या, त्यांचं ध्येय बदललेलं असते. म्हणजे त्यांचं लक्ष डिवाइड होते दुसरीकडे. ते सातत्य ठेवा. तुम्हाला काय व्हायचंय आज संध्याकाळी लिहून ठेवा आणि तो कागद रोज बघा, मला हे व्हायचंय. मग ते आई वडिलांसाठी असेल किंवा काय, पालकांनी पण मोठी स्वप्न दाखवा आपल्या मुलांना की तुला काहीतरी, जर तू अधिकारी झाला तर लाल दिव्याची गाडी तुझ्या सोबत असेल, 4 माणसं तुझ्या मागे असतील, तुझी गाडीचा दरवाजा उघडायला काही माणसं असतील, हे मुलांना आवडेल आणि त्यासाठी लागणारं कष्ट ती मुलं त्या निमित्तानं करतील. म्हणजे हे सगळं स्पिरिट ज्यामध्ये ज्या गोष्टींमध्ये आहेत त्या गोष्टी पालकांनी पण मुलांना द्यायला पाहिजेत आणि मोठी स्वप्न दाखवायला पाहिजे. तर तुमची मुलं भविष्यात पुढे उंच उंच अशा पायरीवर जातील. मी बोलतच राहील, वेळेची मर्यादा बघून थांबते आणि मला इथं बोलण्याची संधी दिली. सर सेनापतीवीर पाजी पासलकर सारथी संगणक शिकता शिकता कमवा योजनेमध्ये सहभागी होऊन ज्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं, अशा विद्यार्थ्यांचा सर्वांच्या समोर आता सत्कार संपन्न झालेला आहे. या योजनेला हे नाव का दिलं गेलं तर बाजी पासलकर हे शिवरायांचे पहिले सेनापती होते. पहिलं युद्ध जिंकून दिलं, पहिली लढाई त्यांनी जिंकली, पहिला किल्ला त्यांनी जिंकून दिला. आणि तुम्ही सुद्धा पहिली कमाई आई वडिलांना किंवा सासू सासऱ्यांना दिली, म्हणून हे नाव संस्थेने आमच्या त्याला दिलेलं आहे. आता यातला भाव घ्यायचा आहे, फक्त कृतज्ञता आहे ती दिवसेंदिवस कमी होत निघालेली आहे. शिक्षणातले क्षण व्यस्त आले पाहिजे. शिक्षण या शब्दामध्ये क्षण असा एक शब्द आहे. शिक्षणातून ज्याला क्षण व्यस्त येत नाही त्याचं शिक्षण यशस्वी होत आहे. म्हणून सारथी तुमचं चित्र, चरित्र आणि चारित्र्य बदलण्यासाठी स्थापन झालेली संस्था आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये तुमच्या जीवनाचा कायापालट होण्यासाठी, मराठा समुदायाच्या सर्व विद्यार्थ्यांच्या जीवनाचा कायापालट होण्यासाठी, त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी स्थापन केलेली महाराष्ट्र राज्याची संस्था आहे. बाकीच्या सर्व संस्थेपेक्षा अत्यंत वेगानं आणि तितक्याच तडफेनं पुढे जाणारी संस्था आहे. याच्यापूर्वी 25 वर्ष आधी स्थापन झालेल्या सुद्धा संस्था आहेत महाराष्ट्रामध्ये. जसं मराठ्यांच्यासाठी सारथी आहे, तसं मागास विद्यार्थ्यांच्यासाठी बार्टी संस्थेची स्थापना कितीतरी वर्ष अगोदर झालेली आहे. तार्टी नावाची आदिवासी विकासासाठी आणि त्या विद्यार्थ्यांच्यासाठी स्थापन झालेली ती संस्था आहे. आणि NT अ व गड, SBC आणि OBC यांच्यासाठी महाज्योती नावाची संस्था सध्या काम करते. ब्राह्मण, जैन आणि अन्य अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी अमृत नावाची योजना काम करते. भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्व जातीच्या कल्याणाच्या प्रगतीसाठी सरकारनं स्थापन केलेल्या या संस्था आहेत. त्याच्या सारथी खूप चांगल्या प्रकारचं काम करते. ते आता मॅडम आपल्या मनोगतामध्ये सांगणारच आहे. मी फक्त आता वेळ झालेला आहे खूप. आणि बायबलमध्ये एक वाक्य आहे, उपवास कर पण उपवास केल्यासारखा तुझा चेहरा दिसता कामा नये. काय तर तुमचे चेहरे बघून मी किती बोलायचे हे ठरवलेलं आहे. तर मी फक्त मॅडमने मला आदेश दिलेला आहे की शिक्षणाच्या ज्या योजना आहेत सारथीच्या, तेवढ्या योजनेच्या फक्त हायलाईट करतो मी आणि मी लगेच थांबणार आहे. सारथी संस्थेनं
गरीब जी मुलं आहेत जी आता 8वी इयत्तेमध्ये शिकतायत याच्यासाठी केंद्र सरकार एक परीक्षा घेतं दरवर्षी. त्या परीक्षेचं नाव आहे NMMS एक्झाम, नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप, NMS, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल विकास घटक योजना, शिष्यवृत्ती योजना असं त्या परीक्षेचं मराठीत नामांकन केलं जातं. त्यांचं जे प्रमाण आहे ते साधारणपणे 35,000 इतकं असतं. केंद्र शासनाच्या यादीमध्ये मराठा जातीतील, कुणबी जातीतील 5 ते 7,000 विद्यार्थी लागतात. उरलेले विद्यार्थी पास होऊन त्यांना स्कॉलरशिप मिळत नाही. म्हणून सारथीने ही योजना चालू केलेली आहे की केंद्र शासनाच्या परीक्षेला बसलेला, पास झालेला, ज्या पालकांचं उत्पन्न 3.5 लाखाच्या आत आहे अशा विद्यार्थ्यांना 2021-22 पासून ही योजना सुरू केलेली आहे. यावर्षी 45,000 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातले अर्ज केलेले आहेत आणि त्यापैकी आता आमच्याकडे 41,000 मुलं पात्र ठरलेली आहेत. त्या सर्वांना प्रत्येकी 9,600 रुपये स्कॉलरशिप आम्ही दिलेली आहे. त्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील 14,000 विद्यार्थ्यांनी 14 कोटी रुपये यंदा आता मिळवलेले आहेत. एवढं मोठं यश त्या स्कॉलरशिप आहे. सारथी संस्थेमार्फत ही योजना आम्हाला भविष्य काळात सातत्यानं चालू ठेवायची आहे. केंद्र सरकारने ह्या योजनेला 29 सालापर्यंत परवानगी दिलेली आहे. तर 29 नंतर केंद्र शासन ठरवेल आणि सारथी पण ठरवेल त्यानंतर कुठल्या प्रकारची योजना कशी राबवायची वगैरे. दुसरी योजना जी आहे ती म्हणजे शाहू महाराजांच्या जीवनावर आम्ही निबंध स्पर्धा घेतो. महाराष्ट्रातल्या 358 तालुके जे आहेत प्रत्येक तालुका निहाय स्पर्धा घेतो, निबंध स्पर्धा. त्याच्यात 3 गट आहेत. पहिला गट आहे तो 3री ते 5वीचा आहे, दुसरा गट आहे तो 6वी ते 7वीचा आहे आणि तिसरा गट आहे 8वी ते 10वीचा आहे. तालुक्यात नंबरात येणाऱ्या 1 ते 10 नंबर काढले जातात. तालुक्यामध्ये 700 रुपये पासून 100 रुपये पर्यंत अशी 10 पारितोषिकं दिली जातात. एक प्रमाणपत्र चांगलं दिलं जातं. आमच्या व्यवस्थापकीय संचालक महोदय आणि सारथी संस्थेचे अध्यक्ष महोदय आणि शिक्षण आयुक्त यांच्या सहीचं एक प्रमाणपत्र, प्रशस्तीपत्र विद्यार्थ्याला पोस्टानं पाठवलं जातं. अत्यंत चांगल्या प्रकारचं 4 कलर मध्ये छापलेलं प्रशस्तीपत्र त्या विद्यार्थ्याला शाळा पोहोचवतं आमच्याकडून आणि त्याच्या खात्यावर ही रक्कम जमा होते बक्षिसाची. यावर्षी 11 लाख रुपयाची बक्षीस आम्ही वाटलेली आहे. 11 लाख रुपयाची. 358 तालुके आणि 29 महानगरपालिका सर्व विद्यार्थ्यांना ही स्पर्धा मिळेल. इथं जातीचं बंधन नाही या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला. आमच्या स्कॉलरशिपला जातीचं बंधन आहे पण निबंध स्पर्धा मात्र शाहू महाराजांच्या विचाराप्रमाणे आम्ही चालवली. ती सर्व जाती धर्मासाठी, सर्व अनुदानित, विनाअनुदानित सर्व प्रकारच्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी खुली आहे. त्याचबरोबर तिसरी योजना आम्ही राबवतो. ती योजना आहे की 10वी-12वी नंतर करिअर गायडन्स आणि मानसशास्त्रीय समुपदेशक याच्यासाठी आम्ही कॅम्प प्रत्येक तालुकानिहाय, जिल्हानिहाय आता घेतोय. भविष्य काळात तालुकानिहाय सुद्धा आम्हाला घ्यायची इच्छा आहे. त्यातून करिअरच्या ज्या 2,500 वाटा आहेत त्या 2,500 वाटेतून आपल्याला पुढे जाता यायला पाहिजे. करिअर म्हणजे केवळ संगणक नव्हे, तुम्ही संगणकाचा एक पाऊल टाकलेला आहे. त्यातला आपण मास्टर कधी होणार, रोज 1 पावलानं पुढे जायचं आणि शिखर 1 पावलानं जवळ आला असा विचार करायचा. तुम्ही चालायचं थांबायचंच नाही. एक दिवशी एका इन्स्टिट्यूटचे मालक तुम्ही असणार आहे किंवा एखाद्या मोठ्या संस्थेचा तुम्ही मॅनेजर असणार आहे. त्यामुळे तुम्ही थांबायचं नाही, ही सुरुवात आहे. तुम्ही शिकत राहिलं पाहिजे, प्रगती करत राहिलं पाहिजे. सारथी आणि तत्सम सगळ्या संस्था तुमच्या पाठीशी आहेत, याचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे. आमच्या वेबसाईटवर जावा तुम्ही. आम्हाला सातत्याने अशा वेगवेगळ्या योजना आम्ही तुमच्यासाठी काढत असतो. आता 5वी आणि 8वीच्या मुलांच्या स्कॉलरशिपसाठी सुद्धा योजना काढायचा आमच्या संस्थेचा विचार आहे. ती जर मान्य झाली तर जून पासून ती पण आमची लागू होईल. तर अशा वेगवेगळ्या योजना असतात, त्याचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे. आणि हेच वय आहे तुमचं कर्तृत्व गाजवण्याचं. तर तुम्ही कर्तृत्व गाजवण्यासाठी आपण स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे. काय शिकायचं नाही, काय शिकायचं नाही हे तुम्ही ठरवलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं वाटचाल केली पाहिजे. यश मिळालं की माणसं खूप उंचावर जातात आणि शिखरावर गेल्यानंतर सगळे दरीत खाली येतात. कारण का शिखरावर मुळात जागाच कमी असते. यश सुद्धा पचवता आलं पाहिजे चांगलं. बऱ्याच जणांना पैसा, प्रतिष्ठा आणि पद हातात आलं की ते पचवण्याची अबिलिटी त्यांच्याकडे राहत नाही, विवेक तेवढा राहत नाही. आणि म्हणून तो विवेक टाकून आपण सातत्यानं पुढे जाण्याचा जो काही आणखी मार्ग आहे तो आपण सातत्याने शोधायला आणि त्या दृष्टीने आपण कार्यरत राहावं एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्याला शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. सर्वांचे आराध्य दैवत जे आहे आपले छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज आणि यांना मी सुरुवातीला अभिवादन करते आणि आपल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर
यांना यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करते. आणि आपण कार्यक्रमाच्या शेवटी आता पोहोचतो आहोत नक्की, हे मी तुम्हाला सांगते. या निमित्ताने आज खरंच ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अतिशय मनस्वी आनंद झालेला आहे. आपल्या सर्वांना स्वतःला देखील या निमित्ताने आनंद झाला असेल, कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या महाराजांच्या ज्या आराध्य दैवत होते त्या म्हणजे त्यांचे जिजाऊ. आणि आत्तापर्यंत आपल्यासमोर जे काही वक्ते सर्वजण बोललेले आहेत ते आपल्या आईवडिलांना विसरू नका, किंवा आपल्या आईवडिलांचा आपण सन्मान केला पाहिजे. आणि पहिली कमाई किंवा पहिली जी स्वकमाई आहे ती नेहमी आपण एकतर देवापुढे ठेवतो, आणि नंतर मग आपल्या आईवडिलांना जे साडी घेणं आहे किंवा जी भेटवस्तू देणं आहे, काही लोक मुलं पुस्तक देतील, काही वेगवेगळ्या पद्धतीने आपण इथे त्याचं म्हणजे हे उदाहरण बघितलेलं आहे. तर आपल्या सर्वांना हा जो काही आनंद झालेला असेल त्या आनंदात सारथी संस्थेला त्याच्यामध्ये सहभाग घेता आला, किंवा त्यामध्ये सारथी संस्थेने जी काही योजना ही आखलेली आहे, माननीय व्यवस्थापकीय संचालक महोदय आपले जे आदरणीय अशोक काकडे साहेब आहेत त्यांच्या संकल्पनेतून खरं तर ही योजना साकार झाली की आपण अशा पद्धतीने उपक्रम घेऊया. या उपक्रमाच्या मागची जी भूमिका आहे ही आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण सर्वजण म्हणजे आता बऱ्याच जणांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आता जसं धनंजयनी सांगितलं, किंवा आपलं नाव मी विसरले, संतोष यांनी सांगितलं, तुमचं सगळं मनोगत ऐकताना अतिशय म्हणजे खरोखर ऊर भरून येत होता की अरे आपण जे काही काम करतो आहोत ते योग्य दिशेने चाललेलं आहे, आपण योग्य दिशेने पावलं उचललेली आहेत, आणि याच्यामध्ये आपण एक एक पाऊल जर पुढे गेलो तर नक्कीच आपल्याला शिखर गाठता येईल. तर आपल्या आयुष्याचा जी काही बदलण्याची ताकद ह्या आपल्या सगळ्या योजनांमध्ये आहे, आणि त्या योजनांचा आपण लाभ घेणं म्हणजे आपण लाभ घेणं असं न म्हणता आपण सर्वांना त्याचा लाभ करून देणं, यासाठी आम्ही सर्वजण सारथीचे जे अधिकारी कर्मचारी आहेत किंवा संस्था आहे सर्वांना घेऊन आपण बरोबर जात आहोत आणि तो प्रयत्न करत आहोत. तर हा जो काही उपक्रम आहे हा जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 3100 म्हणजे विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आहे. आणि स्वकमाई म्हणजे स्वतःची जी कमाई आहे ती जवळजवळ 38 लक्ष रुपये आपल्या मुलांनी, सर्व महाराष्ट्रातल्या मुलांनी कमावलेले आहे. म्हणजे असं नाही की फक्त आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आहे, आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा हा आपण अग्रेसर आहोत. त्याचबरोबर आपला जो सांगली जिल्हा आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 544 विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि त्यांनी सुद्धा आपली स्वकमाई जी काही आहे ती याच्यामधून मिळवलेली आहे. हा स्वतःचा, जसं एका विद्यार्थ्यांनी सांगितलं की मी 1500 रुपये कमवले, मी 500 रुपये कमवले. तर आपण जे काही छोटी रक्कम जी काही कमवतो ती रकमेचं महत्त्व नाही हे लक्षात घ्या. ती मिळवणं, ती कमवणं, त्याच्यासाठी प्रयत्न करणं आणि ते प्रयत्न करता करता आपली त्याच्यातून वाढ होणं हे यामागचा खरं तर उद्देश आहे. म्हणजे तुम्ही जो काही कोर्स करता आहात त्या कोर्समध्ये फक्त मी काय 4 मॉड्यूल शिकलो, टिक मार्क, फर्स्ट मॉड्यूल टिक मार्क, सेकंड मॉड्यूल टिक मार्क, असं न करता या मॉड्यूलचा प्रत्यक्ष तुम्हाला सराव करता येणं, प्रत्यक्ष त्याचा वापर करता येणं आणि त्याला तुम्हाला हा आत्मविश्वास निर्माण होणं की आपण जे काही शिकतो आहोत त्याच्यामध्ये आपलं जे काही जगणं आहे ते सुसह्य होऊ शकेल, त्याच्यामध्ये ती ताकद आहे एवढं त्याचं भान येणं हा खरं तर याच्या मागचा उद्देश आहे. आपण काय केलं पाहिजे, आपली स्वप्न कशी बघितली पाहिजे, स्वप्न आपण साकार कशी केली पाहिजे, काय काय गोष्टी यामध्ये केल्या पाहिजेत, या सगळ्यांचं आपण मगासपासून बरंच ऐकलेलं आहे. पण काय होतं की पुढचं पाठ आणि मागचं काय सपाट. तर माझी या निमित्ताने आपल्याला एक छोटीशी विनंती आहे की आजचा जो कार्यक्रम झालेला आहे तर तो कार्यक्रमामध्ये आपण काय ऐकलं, कोणाला ऐकलं, त्यांनी काय काय सांगितलं हे थोडंसं आपण आजच्या दिवसाला लिहिलं पाहिजे. म्हणजे आपली स्वतःची एक डायरी असेल किंवा एखादी वही असेल तर तुम्ही कशात तरी तुमचे विचार लिहित असाल, एखादा ब्लॉग लिहित असाल. आता आम्ही जुन्या काळात डायरी वही वगैरे असं म्हणतो, पण या काळात तुम्ही कदाचित ब्लॉग लिहित असाल. तर यामध्ये हे लिहिणं की आजच्या दिवशी मी माझ्या आईला साडी दिली किंवा आजच्या दिवशी मी माझ्या सासूबाईंना एक साडी देऊ शकले तर मला स्वतःला कसं वाटलं, मला याच्यातून काय वाटलं किंवा मला आनंद झाला का फक्त उपक्रम म्हणून मी ही गोष्ट केली. तर हे स्वतःला जे वाटणं आहे
आणि मग माझ्या मनात काय विचार आले, मग मी आणि काय करू शकते, अशा पद्धतीने थोडंसं लिहून काढा. कारण काय होतं की हे जे लिहिलेलं आहे, जसं आपल्याला सांगितलं की आपली जी वाढ आहे, जसं त्यांनी त्यांचा प्रवास सांगितला, म्हणजे संतोष यांनी सक्सेस कम्प्युटरच्या सहाय्याने जो काही त्यांचा प्रवास सक्सेस केला, म्हणजे यशस्वी केला, तर त्याच्यामध्ये तो त्यांचा जो प्रवास आहे तो जर त्यांनी बघितला पुढे जाऊन, तर ह्या ज्या काही ठळक तुमच्या आयुष्यातले टप्पे आहेत हे जर तुम्ही लिहिले आणि पुढे जाऊन जर ते बघितले, तर तुम्हाला हे लक्षात येईल की अरे आपली वाटचाल कशी होते, आपण योग्य दिशेने आहोत की नाही. आणि मग त्याच्यातून जी प्रेरणा मिळणं आहे ती त्याच्यातून प्रेरणा मिळायला आपल्याला मदत होते. सगळ्यांना असं वाटत असतं की आपल्याला म्हणजे अधिकारी झालं पाहिजे. आता म्हणजे रंजनाताईंनी सांगितलं की आपण लाल दिव्याच्या गाडीतून आलं पाहिजे, असे आपले स्वप्न असतात. तर हे जे काही तुमचे स्वप्न आहे, फक्त स्वप्न बघितलं पाहिजे. त्यांनी एक मुद्दा सांगितला की लिहा. म्हणजे माझ्याबरोबर जी मुलं होती ती अक्षरशः लिहायची की IAS, मी IAS म्हणजे किरण कुलकर्णी पुढं लिहायचं बापरसे IAS. तर हे लिहिणं किंवा स्वतःला जे काही व्हायचंय ते लिहिणं हे खूप गरजेचं आहे. तर असं लिहिणं आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणं, आणि हे सर्व प्रयत्न करण्यासाठी आपल्याला सारथ्य करण्यासाठी, आपल्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप देण्यासाठी सारथी ही आपल्या नेहमी पाठीशी आहे किंवा सदैव आपल्याबरोबर आहे, एवढी मी तुम्हाला या निमित्ताने ग्वाही देते. तुम्ही आता सारथीच्या बाकीच्या कुठल्याही योजना सांगण्यात अजिबात वेळ घालवणार नाही. तुम्हाला सर्व योजनांची माहिती तुम्ही स्वतः घ्या. आपलं सारथीचं ॲप आहे, सारथीची वेबसाईट आहे, इथे सर्वजण पालक पण आहेत. या निमित्ताने मी आपल्याला विनंती करेन की आपला मुलगा, आपली सून, आपल्या घरातले जसे या योजनांचा लाभ घेत आहेत, तसं आपल्या आजूबाजूला आपले नातेवाईक असतील, आपल्या आजूबाजूचे लोक असतील, त्यांना आपण माहिती देणं आणि याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण लाभ पोहोचवणं, याचा आपण प्रयत्न करावा अशी मी या निमित्तानं विनंती करते. आणि आपण सर्वांनी या उपक्रमामध्ये आपले जिल्हा समन्वयक जे आहेत सचिन भोईटे, त्यानंतर आपले जे इथे क्लासचे जसं मला दिसतंय म्हणजे चिराग कॉम्प्युटरचे आहेत, परत आणखी काही लोक म्हणजे दिसत आहेत, तर या सर्वांचं जसं RT कॉम्प्युटरचे आहेत, तर या सर्वांचं मी अभिनंदन करते की तुम्ही हा उपक्रम अतिशय यशस्वीपणे पूर्ण करत आहात. म्हणजे हे एक आपण पाऊल उचललेलं आहे, पण ह्याचं आपल्याला एक शिखर गाठता आलं पाहिजे. ते अतिशय आणखी चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त मुलांनी यामध्ये सहभाग घेणं आवश्यक आहे. तर या दृष्टीने आपण प्रयत्न करूयात. त्याचबरोबर मगासपासून आपण ज्यांनी या कार्यक्रमाचं पूर्ण संचलन केलं, सूत्रसंचलन केलं, ते आपल्या ज्या सुषमा पाटील मॅडम आहेत, राजाराम महाविद्यालयात त्या शिकवतात, तर त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करते. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला कंटाळा न येता कार्यक्रमामध्ये गुंतवून ठेवण्याची भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहे. तर या सगळ्यांचं मी अतिशय आपल्या सर्वांचं अभिनंदन करते. त्याचबरोबर आपल्या विनंतीला मान देऊन आपले जे के पवारसाहेब आहेत, त्यांनी आपल्याला शिवराज्याभिषेक जो काही आहे त्या दिनाचं महत्त्व आणि ते कशा पद्धतीने ते झालेलं आहे किंवा त्याच्यामधून आपण काय स्फूर्ती घेतली पाहिजे, हे सर्व खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. तर या निमित्ताने मी सर्वांचं आभार व्यक्त करते आणि माझे मनोगत थांबवते. धन्यवाद. जात असताना मगाशी मी बोलत होतो, काही प्रशासनातील काही अधिकारी त्रस्त आणि व्यस्त असतात, फायली घेऊन पळणारे, चेहऱ्यावर आठ्ठे असणारे, घरात काहीतरी झालेलं असतं ते खुर्चीत दिसतं. पण आमच्या वेळेला काही कॉलेजला असताना एक पिक्चर होता, मोहरा पिक्चर, रवीना टंडन आणि सुनील शेट्टी, आणि त्या पिक्चरमध्ये एक गाणं होतं, तू चीज पडी हे मस्त मस्त. अगदी मॅडम या मस्त या नावाला साजीच असताना तुमचं असं एक प्रशासनातलं कुशल असं व्यक्तिमत्व. खरं तर आपल्या या उभारी देणारी शब्दांनी या समोरच्या मुली 100% IAS IPS रंजना पाटील मॅडम नाही झाल्या तर एक चांगला माणूस घडतील. 100% त्यांच्या चेहऱ्यावरचे चेंज दिसतं आणि पाटील सर हेच आपल्या कार्याची पोचपावती आहे. एवढंच सांगून या कार्यक्रमाच्या औपचारिकतेच्या शेवटच्या टप्प्याकडे वळत असताना या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करण्यासाठी जिल्हा समन्वयक माननीय सचिन भोईटे सर यांना विनंती करते की आपण या कार्यक्रमाचा आभार मानावा. नमस्कार. आजचा महत्वाचा कार्यक्रमाचा टप्पा जसं मॅडम आता बोलल्या की कार्यक्रमाचा शेवट आहे, तर कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात असताना आपण सर्वजण विद्यार्थी मित्र, त्याचबरोबर सर्व केंद्र समन्वयक
आणि महत्त्वाचे जे प्रमुख व्याख्याते माननीय पवार सर, विलास पाटील सर, रंजना पाटील मॅडम, नाना वैद सर, त्यानंतर पटेल सर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज हा हॉल उपलब्ध करून देण्यामध्ये कलेक्टर ऑफिस आणि सारथीनं आम्हाला जे सहकार्य केलं याबद्दल सर्वांचं धन्यवाद देतो. आणि बराच वेळ कार्यक्रम चाललेला आहे, सगळ्यांची चुळबुळ चाललेली आहे, हे दिसतंय, भूक लागलेली आहे, तरी पण थोडंसं काहीतरी खायला मिळालेलं आहे यावर तुम्ही समाधानी आहात. जास्त वेळ न घेता आपण सर्वजण इथं वेळेत उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद देतो. आणि मॅडमला सुद्धा धन्यवाद देतो की अशा पद्धतीने कार्यक्रम घेऊन आम्हाला आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केल्याबद्दल सारथी आणि मॅडमचा सुद्धा धन्यवाद देतो आणि कार्यक्रम आपला थँक्यू.